मिरजमध्ये बुलडोझर ॲक्शन, मटका अड्ड्यावर थेट जेसीबी, अवैध खोकी जमीनदोस्त. मिरज शहरात मंगळवारी महापालिकेने अतिक्रमणाविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत अवैध खोकी, नाश्ता गाड्या आणि अवैध व्यवसायावर बुलडोझर फिरवला. विशेष म्हणजे ज्या खोक्यांमध्ये अवैध मटका व्यवसाय सुरू असल्याचे आढळले त्या खोक्यांवर थेट जेसीबी चालवत ते जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरभर एकच खळबळ उडाली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने काल अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, मिरज मार्केट आणि किल्ला भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त महापात्रा यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि मिरज विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्ते व पदपथांवरील अनधिकृत खोकी हटवण्यात आली. कारवाई दरम्यान अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील काही खोक्यांमध्ये अवैध मटका व्यवसाय सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता संबंधित खोकी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की व्यवसायासाठी महापालिकेकडून दिलेल्या परवान्यांचा गैरवापर करून अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. अशा खोक्यांचे परवाने रद्द करण्यात येतील आणि त्याचे खोके क्रमांकही गोठवण्यात येतील. आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आमचा बगीचा सुद्धा आहे पाठीमागे. पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत, 8 नंबर खोके पण खूप होते. आमचे आयुक्त मॅडम आहेत संगीता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत. तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केली आणि त्यांचे नंबर गोठवण्याचं काम आम्ही पुढे करू. तसेच जे 8 नंबर होते ते आज आम्ही निष्कासित केलेले आहे. सर्व नागरिकांना, खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे. अटी शर्तीचा तो भंग आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचे नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि सदरचं खोकं सुद्धा आम्ही निष्कासित करू. दरम्यान मिरज मार्केट आणि किल्ला परिसरात रस्त्यावर कायमस्वरूपी उभ्या राहणाऱ्या नाश्ता आणि फास्ट फूडच्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा गाड्यांवरही कारवाई करत अनेक गाड्या हटवण्यात आल्या. महापालिकेने स्पष्ट केले आहे की शहरातील अतिक्रमण आणि अवैध व्यवसायाविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. मिरज महापालिकेच्या या धडक कारवाईबाबत तुमचे मत काय? अवैध अतिक्रमण आणि मटका व्यवसायाविरोधातील अशी कारवाई संपूर्ण जिल्ह्यात व्हायला हवी का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.